अपडेट इंडिया टीव्ही, हर खबर सच्चाई की ओर। बोरी इचोड येथे वेगळ्या विदर्भाच्या मागणीसाठी नागपूर कराराची होळी। बोरी इचोड येथे 28 सप्टेंबर रोजी दुपारी 2 वाजता विदर्भ राज्य आंदोलन समिती शेतकरी संघटना व विदर्भवादी बोरी इचोड तालुका राळेगाव जिल्हा यवतमाळ यांच्या वतीने नागपूर कराराची होळी स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीची ज्योत कायम पेटवत ठेवण्याच्या दृष्टीने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी 28 सप्टेंबर 1953च्या नागपूर कराराची होळी करण्यात आली। विदर्भ आर्थिक दृष्टीने संपन्न आहे। अलग झाल्यास आमची प्रगती आणखी होईल। जनतेला आमचा प्रश्न आहे, आम्हाला सांगा, नागपूर करार हा विदर्भाच्या जनतेवर अन्याय नाही का? विदर्भाच्या लोकांचा राज्याची राजधानी म्हणून नागपूर शहराशी घनिष्ठ संबंध आहे। या अनुषंगाने फायदेही मिळवण्याची जाणीव आम्हाला आहे। विदर्भाची अंमलबजावणीकरिता तज्ज्ञांचा सल्ला विचारात घेऊन योग्य ते पाऊल उचलण्यात येईल हे करारात नमूद आहे। वेगवेगळ्या घटकातील लोकांचा प्रशासकीय दृष्टीने अधिक चांगल्या प्रकारे सहयोग साधणे म्हणजे विकेंद्रीकरण होय। यावेळी शेतकरी संघटना जिल्हा अध्यक्ष राजेंद्र झोटिंग, विदर्भ राज्य आंदोलन समिती तालुका अध्यक्ष गोपाल भोयर, शेतकरी संघटना युवा आघाडी अध्यक्ष अक्षय महाजन, दशरथ काळे साहेब, गजानन ठाकरे, निलेश डवरे, भास्कर पाटील, गजानन आवारी, सिद्धार्थ पाटील, घर्षण गमे, गौरव महाजन, रामकृष्ण बोंडे, मोहन आवारी यावेळी वेगवेगळ्या विदर्भाच्या समर्थनार्थ घोषणा देण्यात आल्या। जोपर्यंत वेगळा विदर्भ मिळत नाही तोपर्यंत संघर्ष चालू ठेवण्याचा सर्वांनी संकल्प घेतला आहे। यावेळी मोठ्या संख्येने विदर्भवादी हजर होते। यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी विनोद माहुरे। जळाला रे जळाला, एक भाषा एक राज्य या नावाखाली संयुक्त महाराष्ट्रात वेगळ्या विदर्भाला समाविष्ट करण्यासाठी 28 सप्टेंबर 1953 रोजी नागपूर करार होऊन विदर्भाला महाराष्ट्रात समाविष्ट करण्यात आलं। पण तेव्हापासून कोणत्याही पक्षाच्या सरकारने नागपूर करार पाळला नाही। त्यामुळे विदर्भाचं अतोनात नुकसान झालं। त्यामुळे स्वतंत्र विदर्भ राज्याशिवाय विदर्भाचा विकास होणे नाही। त्यामुळे आम्ही विदर्भवादी नागपूर कराराचा निषेध करतो आणि आज रोजी नागपूर कराराची होळी करत आहोत। वेगळं विदर्भ, वेगळं